नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जो MCCचा फर्स्ट राऊंडचा जो रिझल्ट आहे तो काल पब्लिश झाला. त्याच्यामध्ये MBBSचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे तो लास्ट इयरच्या कंपॅरिझनमध्ये ह्या वर्षी किती गेला आहे तो आपण पाहू व याचा इम्पॅक्ट आपल्या महाराष्ट्राच्या MBBS कॉलेजेस असतील, त्यानंतर BDS कॉलेजेस असतील व सर्व आयुषचे BMS, BHMS व फिजिओथेरपी वर काय इम्पॅक्ट पडणार आहे त्याबद्दलही आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू. म्हणजे जर आता ऑल इंडियाचा कट ऑफ कमी झालाय तो महाराष्ट्राचाही कमी जाईल व महाराष्ट्राचा MBBS BDSचा कट ऑफ कमी झाल्यानंतर त्याचा आपल्याला फायदा BMS BHMS कोर्सेससाठी सुद्धा होणार आहे. तो कशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण पाहू. जर अजून यूट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा व पुढच्या अपडेटसाठी व्हिडिओसाठी नक्कीच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तर या वर्षी जी ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी होते त्यांना साधारण 21,190 ऑल इंडिया रँक व 534 मार्क्स पर्यंत सीट अलॉट झाली. ती सीट लास्ट इयर 19,603 ऑल इंडिया रँक पर्यंत 660 मार्क्सवर अलॉट झाली होती. ओबीसी कॅटेगरीसाठी 21,452 व 534 मार्क्स लास्ट इयर 658 मार्क्सला सीट अलॉट झालेली होती. आता EWS कॅटेगरीचा आपण विचार केला तर 528 मार्क्स पर्यंत लास्ट इयर कट ऑफ गेलता. 25,599 ऑल इंडिया रँक होती. तर यावर्षी आपल्याला 528 पर्यंत कट ऑफ पाहण्यास मिळाला. मागच्या वर्षी तोच कट ऑफ 654 मार्क्स पर्यंत होता. SC कॅटेगरीसाठी 1,10,389 या वर्षी कट ऑफ गेलेला आहे 457 मार्क्स. तर मागच्या वर्षी 575 मार्क्स पर्यंत रँक मध्ये चेंज झाला. ST कॅटेगरीसाठी 1,45,625 म्हणजे 436 मार्क्स पर्यंत ह्या वर्षी कट ऑफ गेला आहे. लास्ट इयर ST कॅटेगरीला 1,45,207 म्हणजे 544 मार्क्स पर्यंत सीट अलॉट झालेली होती. आता ऑल इंडिया कोटा MCCचा जो फर्स्ट राऊंडचा कट ऑफ तो हाय गेलाय. म्हणजे मागच्या वर्षी हाय होता, या वर्षी त्याच्या कंपॅरिझन मध्ये खूप कमी गेलेला आहे. त्याचा इम्पॅक्ट आपल्या महाराष्ट्राच्या कट ऑफ वर देखील होईल व आयुष कोर्सेसवर देखील होईल. तो कसा तर आपण पाहूयात. साधारण आता जे विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स आहेत व त्यांनी MBBS असेल व त्याचसोबत BDS हा कोर्स निवडलेला असेल, ऑल इंडियाचा कट ऑफ हा कमी गेलेला आहे. तर ऑल इंडियाचा कमी झाला म्हणजे आपल्या महाराष्ट्र स्टेटचा कट ऑफही MBBS साठी व BDS साठी कमी जाणार आहे. म्हणजे साधारण ह्या वर्षी 480 ते 490 मार्क्स पर्यंत MBBS BDS चा कट ऑफ गेला तर आपल्याला BDS चा कट ऑफ हा 460 प्लस पाहण्यास मिळेल गव्हर्नमेंट कॉलेजसाठी व प्रायव्हेट कॉलेजसाठी साधारण 230 मार्क्स पर्यंत किंवा 200 मार्क्स पर्यंत सुद्धा येऊ शकतो. याचा इम्पॅक्ट असा होईल, आता एखादा विद्यार्थी आहे ज्याला 500 मार्क्स आहेत, जर MBBS ची सीट अलॉट नाही झाली तर तो विद्यार्थी BDS किंवा BMS गव्हर्नमेंट कडे वळणार आहे. परंतु त्याच विद्यार्थ्याला जर MBBS ची सीट अलॉट झाली तर जी BDS व BMS ची सीट आहे ती मोकळी राहील व ती सीट साधारण 480 ते 490 मार्क्स वाल्याला मिळेल. आता हीच कंडिशन आहे जर आपण गव्हर्नमेंट BMS चा विचार केला. गव्हर्नमेंट BMS मध्ये जर 450 वाल्याला सीट मिळत असेल व ह्याला गव्हर्नमेंट BDS ची सीट मिळाली तो तिथे जाईल व 440 मार्क्स ते 430 मार्क्स वाला गव्हर्नमेंट BMS मध्ये जाईल. आता याचा इम्पॅक्ट असा होतो की जरी आता महाराष्ट्रामध्येही MBBS चे नवीन कॉलेजेस सुरू झालेले गव्हर्नमेंटचे, प्रायव्हेट मध्ये BMS चे नवीन कॉलेजेस अलॉट झालेले आहेत, तर याचा इम्पॅक्ट असा होईल जर ह्या वर्षी 400 मार्क्स वाल्याला गव्हर्नमेंट BMS मिळाले तर जे 380, 370, 350 वाले विद्यार्थी टॉपच्या BMS कॉलेजमध्ये जातील व याचा इम्पॅक्ट असा होईल की जे प्रायव्हेट BMS कॉलेजेस आहे त्याच्यामध्ये साधारण 230 ते 240 मार्क्स पर्यंतही सीट अलॉट होईल किंवा जास्त इम्पॅक्ट नाही पडला तर 250 प्लसच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये BMS अलॉट होऊ शकते. याचा BMS चा इम्पॅक्ट हा BHMS वर होतो. BMS ला जेवढे जास्त विद्यार्थी जातील तसाच
BHMS चा कट ऑफही कमी होईल. BHMS मध्ये साधारण तुम्हाला 150 ते 160 प्लस मार्क्स असतील तर इझिली सीट अलॉट होऊ शकते. याच्यामध्ये पण तुम्हाला 2 टाइप्स पडतात. एक तर तुम्ही स्टेट कोटा निवडू शकता, एक तर तुम्ही ऑल इंडिया कोटा निवडू शकता. ऑल इंडिया म्हणजे 15% येतो, स्टेटमध्ये 85% येतात. याच्यामध्येही तुम्ही परत तुमच्या 85% सीट्स ज्या मेरिटच्या आहेत त्या निवडू शकता व मॅनेजमेंट कोटा म्हणजे IQ कोटा मधूनही ऍडमिशन घेऊ शकता. अशा प्रकारे खूप कमी मार्क्सवर देखील तुमचे ऍडमिशन होऊ शकते. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, व्यवस्थित काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करायचंय. जे विविध राऊंड्स होणार आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित पार्टिसिपेट करायचंय. काही डाऊट्स असतील तर आमच्या टीम मेंबर्सला नक्कीच विचारा, ते तुमची नक्कीच हेल्प करतील व अदर प्रोसेससाठी पुढे तुम्हाला प्राधान्य देतील. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे अदर काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही नक्की विचारा. आम्ही तुमचे ते डाऊट्स सॉल्व्ह करण्यासाठी नक्कीच विचार करू किंवा त्याबद्दल आम्ही विचार करून तुम्हाला सल्ले चांगले देऊ. 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा किंवा कॉल करा. पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर नक्कीच आम्हाला कळवा. आमचे टीम मेंबर्स तुमची हेल्प करतील. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.